कॉन्स्टिपेशन म्हणजेच बद्धकोष्ठता म्हणजेच पोट न साफ होणे ही मुलांमध्ये आढळणारी एक प्रमुख समस्या आहे. आपण आता बद्धकोष्ठता म्हणजेच कॉन्स्टिपेशन ह्याच्या लक्षणाविषयी अधिक जाणून घेऊया. आपण असे कधी म्हणू शकतो की मुलांना कॉन्स्टिपेशन आहे? तर जर का मुलांना आठवड्यामध्ये 3 पेक्षा कमी वेळामध्ये पोट साफ होत असेल, पोट साफ होताना दुखत असेल किंवा जोर लावावा लागत असेल, शौच फार कठीण कडक होत असेल किंवा शौचाद्वारे रक्तस्राव होत असेल किंवा पोट फुगणे, पोट दुखणे, मुलांमध्ये याशिवाय भूक न लागणे किंवा वजन न वाढणे यासारखी जर का लक्षणे दिसत असतील तर आपण मुलांना कॉन्स्टिपेशन म्हणजेच बद्धकोष्ठता आहे असे म्हणू शकतो. नमस्कार, मी डॉक्टर शिल्पा रवींद्र पाटील, समर्थ न्यूरो आणि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये बालरोग तज्ज्ञ म्हणून कार्यरत आहे. आमच्या इथे 24 तास अत्यावश्यक सेवा उपलब्ध आहे. तसेच लहान मुलांचे लसीकरण, वारंवार होणारा सर्दी खोकला, वजन व उंची न वाढणे, आहाराविषयी तक्रारी ह्याविषयी मार्गदर्शन व उपचार केले जाते. आपण आता मुलांमध्ये कॉन्स्टिपेशन म्हणजेच बद्धकोष्ठता का होते ह्याविषयी अधिक जाणून घेऊया. लहान मुले जेव्हा खेळण्यामध्ये मग्न असतात ते बऱ्याच वेळा त्यावेळेला ते शौच आलेली भावना ते दाबून ठेवतात, कारण त्यामुळे खेळण्यात खंड येऊ शकतो. अशा ह्या कारणामुळे मुलांमध्ये बद्धकोष्ठता म्हणजेच कॉन्स्टिपेशन होऊ शकते. जेव्हा बद्धकोष्ठतेविषयी बोलतो तेव्हा टॉयलेट ट्रेनिंग हे हा एक महत्त्वाचा विषय आहे. टॉयलेट ट्रेनिंग करताना जर का आपण अतिघाई केली किंवा मुलांना फार कमी वयामध्ये जर का आपण टॉयलेट ट्रेनिंग द्यायला गेलो तर त्यामुळे ही बद्धकोष्ठता होऊ शकते. जर का मुलांना तू बस किंवा शौच केल्याशिवाय बाहेर यायचेच नाही असं जर का रागवलं किंवा त्यांना अति आग्रह केला तर मुले घाबरून शौच करत नाही आणि त्यामुळं ती पोट साफ करण्याची ती भावना ती दाबून ठेवतात आणि त्यामुळे ह्या मुलांमध्ये कॉन्स्टिपेशन होऊ शकते. आहारामध्ये फळे व भाज्यांचा अपुरा वापर, तसेच प्रोसेस्ड फूड किंवा मैद्याची पदार्थ, बिस्किटं ह्यांचा अतिवापर ह्यामुळे हे कॉन्स्टिपेशन होऊ शकते. याबरोबरच आहारामध्ये दुधाचे प्रमाण जास्त असणे किंवा पाणी कमी पिणे ह्यामुळे ही कॉन्स्टिपेशन होऊ शकते. बऱ्याच वेळा मुलांचं ट्रॅव्हलिंग झालं किंवा त्यांच्या दिनचर्येमध्ये बदल झाला तरीही त्यांच्यामध्ये कॉन्स्टिपेशन होऊ शकतं. ह्यासारख्या गोष्टींबरोबरच आणि एक महत्त्वाचे कारण कॉन्स्टिपेशनसाठी म्हणजेच मुलांची फिजिकल ॲक्टिव्हिटी कमी असणे. बऱ्याच वेळेला मुलं एकाच ठिकाणी बसून खेळणे किंवा मोबाईल बघणे ह्यासारख्या गोष्टीमुळे पुरेसा शारीरिक व्यायाम किंवा फिजिकल ॲक्टिव्हिटी करत नाही, त्यामुळे आतड्याची हालचालही होत नाही आणि ह्यामुळे कॉन्स्टिपेशन मुलांमध्ये होऊ शकतं. कॉन्स्टिपेशन ही मुलांमध्ये असलेली समस्या जरी कॉमन असली तरी आपण डॉक्टरांकडे कधी जावे, कधी आपल्या बालरोगतज्ञांना कन्सल्ट करावे ह्याविषयी जाणून घेऊया. जर कॉन्स्टिपेशन हे 2 आठवड्यापेक्षा जास्त असेल किंवा मुलांना शीद्वारे रक्तस्राव होत असेल, पोट फुगत असेल, पोट दुखत असेल, मुलांची भूक व वजन न वाढणे ह्यासारख्या समस्या येत असतील तर आपण बालरोगतज्ञांकडे गेले पाहिजे. कॉन्स्टिपेशनचे निदान करताना मुलांच्या शारीरिक तपासणीबरोबरच त्यांची दैनंदिन दिनचर्या, त्यांचे रोजचे रुटीन कसे असते, त्यांचा आहार ह्याविषयी तज्ज्ञांनी जाणून घेतले पाहिजे. तसेच गरज पडल्यास कोलोनोस्कोपी किंवा पोटाची सोनोग्राफी ह्यासारख्या चाचण्यांचाही समावेश केला पाहिजे. कॉन्स्टिपेशन म्हणजेच बद्धकोष्ठता ह्याचे उपचार करताना मुलांच्या आहारामध्ये तसेच त्यांच्या जीवनशैलीमध्ये बदल करणे अत्यंत आवश्यक आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुलांना टॉयलेट किंवा शौच संबंधित ट्रेनिंग देताना त्यांना व्यवस्थित समजावून सांगणे, त्याबद्दल त्यांची असलेली भीती दूर करणे, मुलांना शक्यतो जेवणानंतर शौचालयात जाण्यास प्रवृत्त करणे, ज्यामुळे त्यांचे टॉयलेट ट्रेनिंग हे व्यवस्थित होईल. वेळप्रसंगी मुलांचे कौतुक करणे, त्यांना रिवॉर्ड देणे हेही महत्त्वाचे आहे. मुलांच्या जेवणामध्ये हाय फायबर डाएटचा समावेश करावा. ह्यामध्ये भाज्या, फळे तसेच तंतुमय पदार्थ, शेंगा ह्यांचा समावेश करावा. दही व ताकाचे प्रमाण वाढवावे. मुलांना शारीरिक हालचाल करण्यास तसेच आउटडोअर गेम खेळण्यासाठी प्रोत्साहित करावे. मुलांच्या मनात असलेला ताणतणाव ओळखावा व तो दूर करावा. मुलांच्या आहारामध्ये प्रोसेस्ड फूड म्हणजेच मैद्याचे पदार्थ जसे पिझ्झा, बिस्किट, नूडल्स ह्यासारख्या पदार्थांचा समावेश. ह्यासारख्या गोष्टींबरोबरच जर का कॉन्स्टिपेशनचे त्रास जास्त असेल तर मुलांना वेळप्रसंगी लॅक्झेटिव्ह ह्यासारख्या औषधांचाही उपयोग केला जाऊ शकतो. कॉन्स्टिपेशन म्हणजेच बद्धकोष्ठता हा मुलांमध्ये आढळणारा जरी कॉमन प्रॉब्लेम असेल तरी ह्याकडे दुर्लक्ष केल्यास किंवा हा जास्त वेळ असल्यास मुलांना ह्याचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे वेळप्रसंगी मुलांच्या आहारामध्ये बदल करणे, त्यांच्या जीवनशैलीमध्ये बदल करणे, त्यांना वेळीच समजावून सांगणे, त्यांना मानसिक आधार देणे, त्यांच्या मनातली भीती दूर करणे, तसेच वेळप्रसंगी योग्य त्या औषधांचा वापर करणे यासारख्या गोष्टींमुळे आपण मुलांना कॉन्स्टिपेशनमधनं बराचसा रिलीफ देऊ शकतो.